जगात अत्यंत अस्थिर वातावरण आहे. तिसरं महायुद्ध केव्हाही भडकू शकतं. या सगळ्यात आध्यात्मिक भूमी असलेल्या भारताचं रक्षण होणं हे मानवजातीसाठी अत्यंत आवश्यक आहे. यासाठीच सनातन संस्थेनं 17 मे या दिवशी मुंबईत श्री राजमातंगी महायज्ञाचं आयोजन केलं होतं. या यज्ञाला 7,000 लोक उपस्थित होते. तसंच 40 देशांमधून लोक ऑनलाईन या यज्ञाचा आध्यात्मिक लाभ त्यांनी घेतला. यज्ञाला उपस्थित काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया आता आपण जाणून घेऊ. इतना अच्छा लगा और इतना भव्य कार्यक्रम है और इतनी शुद्धि से किया गया है और इतनी आस्था से किया गया है कि जरूर इसका फल हमारे देश को मिलेगा और जिस उद्देश्य से ये किया गया है वो भगवान जरूर जरूर पूरा करेंगे. गुरुदेव की कृपा. मी यशवंत किल्लेदार या विभागाचा नगरसेवक आहे. खरं तर इथे येऊन खूप मला प्रसन्न वाटलं, कारण असा एवढा महायज्ञ मुंबई सारख्या ठिकाणी शक्यतो पाहायला मिळत नाही. सगळी जी अनुभव आहे तो घ्यायला मिळत नाही मुंबई सारख्या ठिकाणी. परंतु सनातन संस्थेच्या माध्यमातून हा जो काही महायज्ञ झालेला आहे खूप सुंदर आणि भव्य मोठ्या प्रमाणात झालेला आहे. मला वाटतं राष्ट्राच्या सुरक्षेसाठी किंवा लोककल्याणासाठी असे महायज्ञ होणं गरजेचं आहे आणि मी या सगळ्या संस्कृतीचा पुरस्कर्ता आहे. तर मला खूप मन एकदम आनंदी झालं, प्रसन्न झालं. त्याबद्दल मी सनातन संस्थेचा खूप खूप आभारी आहे, कृतज्ञ आहे. आज इकडे सनातन संस्थाद्वारा जे पूज्य श्री राजमातंगी यज्ञाला येऊन फार बरं वाटलं. पूर्ण विश्वाची चिंता सनातन संस्था करते आहे आणि फार उचित आहे. पुढच्या 5-10 वर्षामध्ये आपल्याला असं ऐकायला मिळतंय की फार विविध प्रकारचे आक्रमण ह्या देशावर, ह्या भूमीवर आणि ह्या प्रजेवर येणार आहेत. ह्या प्रजेला सुरक्षित करण्यासाठीचा जो हा प्रयास आहे त्या प्रयासाचं मी समर्थन करतो आणि राजमातंगी माताला मी विनंती करतो की आमच्या सगळ्यांची सुरक्षा आपण करावी. सनातन संस्थाचे पूज्य आठवले गुरुजींच्या चरणाला वंदन करतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी माळकर. मी आज कोल्हापूरहून येथे राजमातंगी यज्ञासाठी आलेले आहे. परमब्रह्म सच्चिदानंद डॉक्टर जयंतजी आठवले यांच्या 84व्या वाढदिवसाचं निमित्त आणि हा यज्ञ एक मोठं आध्यात्मिक वातावरण आज इथे आम्हाला अनुभवायला मिळालं. आमच्या आयुर्वेदामध्ये सुद्धा संधिकालामध्ये यज्ञ करायला सांगितलेले आहेत आणि त्याचं वैज्ञानिक आध्यात्मिक महत्त्व हे आज सगळ्या जगाला पडतंय. तर ती अनुभूती आम्ही गेले 5 तास इथे अनुभवली आणि खूपच छान एक इथं वातावरण निर्मिती झालेली होती. परमपूज्य सद्गुरूंनी जे सांगितलं, शिकवलं आणि जी हिंदू राष्ट्राची संभावना इथे त्यांनी आपल्याला व्यक्त केलेली आहे की हिंदवी राज्य व्हावं हे तर अपेक्षित आहेच, पण रामराज्य सुद्धा यावं. याच्यासाठी आपण आपल्या भारताच्या शत्रूंचा नायनाट करण्यासाठी या यज्ञाचं आयोजन केलेलं होतं. तर अतिशय शुद्ध आणि चांगला आपण उद्देश घेऊन हा यज्ञ करत आहोत. तर नक्कीच आपल्या भारताच्या पाठीशी दैवी आणि आध्यात्मिक ताकद ही गुरुजींच्या मार्फत लागत आहे आणि त्याच्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. आणि आम्हाला इथे उपस्थित राहून त्या गोष्टीचा आनंद घेता आला आणि ते आध्यात्मिक वातावरण अनुभवता आलं, याच्यासाठी आम्ही स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजतोय. धन्यवाद. आजचा तुमचा प्रोग्राम असा आउटस्टँडिंग होता. दे नो वर्ड्स टू एक्सप्लेन. प्रत्येक ह्याच्यामध्ये, प्रत्येक तुमच्या गाण्यामध्ये, तुमच्या मंत्रतंत्रामध्ये, पूजेच्या साहित्याने सगळ्यांचं मन अगदी भरून आलं. असं वाटलं की आपण सगळे खरोखर देवाच्या घरी हेवनमध्ये गेलो. इतकं उत्तम सगळं हे होतं, बोलणं होतं, प्रत्येकाचे ॲडवायसेस होते, प्रत्येकाचे लेक्चर्स होते, प्रत्येकाने गाणी म्हटली, एक्सप्रेस केलं की काय काय चालतं. आणि ह्यांनी जी पूजा केली स्टेजवर बसून, ह्या सगळ्या ज्या आपले गुरुजी आहेत त्यांनी बसून तासन तास ते गुरुजींचं आणि हे करून देवाची आरती एवढे तास करत बसले होते. आम्हाला कल्पनाच नव्हती की ती प्रोग्राम विल बी सच अ लॉंग अँड आउटस्टँडिंग परफॉर्मन्स इन एव्हरी लाईफ. म्हणजे संस्कृतमध्ये बघा, इंग्लिशमध्ये बघा, हिंदीमध्ये बघा, सगळ्या याच्यातून ते सारखे बोलत होते आणि आमचे कान अगदी एवढे ओपन होत होते आणि आम्हाला सगळं ऐकायला इतकं छान मिळत होतं की ज्यांनी हे ऑर्गनाईज केलं, एवढी सगळी मेहनत केली, त्यांना आमचा पहिला नमस्कार. लिंगाचं दर्शन घेत असताना मला त्यातून दिव्य ऊर्जा आणि एक स्थिरता जाणवली. त्या स्थिरतेमध्ये माझं संपूर्ण जीवन काळाचे एक केंद्र जाणवलंय आणि त्या केंद्रामधून मला साक्षात देवाचे दर्शन घेता आले.
महादेवाचे दर्शन घेत आहोत अशी मला जाणीव निर्माण झाली आणि त्यातून माझ्यामध्ये ऊर्जा भरल्याचा मला अनुभव आला. असं या दिव्य लिंगाचे दर्शन घेऊन मला जाणवलं. तसेच हे दिव्य लिंगाचे दर्शन घेत असताना भीमाशंकरच्या लिंगाचे आपण जसं दर्शन घेतो ती दिव्य अनुभूती आणि इथले अनुभव दोन्ही अनुभव दोन्ही सारखेच आहे आणि महादेवाची कृपा होत आहे असे मला यातून जाणवत आहे. जय महादेव. नमस्कार. सोरठी सोमनाथाचं दिव्य अंशचं दर्शन घेतल्यानंतर अतिशय सकारात्मक आणि चैतन्यमय असं वाटलं आणि खूप भाव जागृती होत होती. इतक्या वर्षांनी हे 1000 वर्षानंतर आपण ते बघतो आहे तर खरंच वाटत नाहीये की आपण हे बघतो आहे म्हणजे हे खरं हे की स्वप्न हे असं वाटत नाहीये मला. पण हे गुरुदेवांच्या कृपेने सत्यात आलेलं स्वप्न आहे आणि त्याप्रती गुरुदेवांप्रती खूप खूप कृतज्ञता व्यक्त करायला. नमस्कार.